अहो माझी तरी जाऊ भरपूर बोलते बरं का. जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते. ओळखी कर गं तिला, ओळखी कर गं तिला. माझी आई ओरडा बाई तुला, माझी आई ओरडा बाई तुला. आता जाऊ झाली, आता नंद आहे. नंदेचं कार्ड, नंदेचं कार्ड नंदेचं कार्ड किरकिर करते. दररोज येते त्याला, दररोज येते त्याला. माझी आई ओरडा बाई तुला, शंकर बाबा मला माझी आई ओरडा बाई तुला. शंकर बाबा मला माझी आई ओरडा बाई तुला. दादला मारुनी आहुली रे, दादला मारुनी आहुली रे. मोकळी कर गं मला, मोकळी कर गं मला. माझी आई ओरडा बाई तुला, शंकर बाबा मला माझी आई ओरडा बाई तुला. शंकर बाबा मला माझी आई ओरडा बाई तुला. अहो एका घरात सगळेच जाऊ रे, एका घरात सगळेच जाऊ. हे भजन करणारी मंडळी तिथेच जाऊ द्यायच्यात मला. पण एवढं सगळ्यांना का जाऊ देतेस तू? अहो ते हरिनाम घेणारे राहू दे म्हणते. मला त्या प्रिय संसाराची लोक नाव का जाऊ द्यायचे. हरिनाम करणारे राहू दे. ते तुम्हाला त्याचा मी परत अर्थ सांगते. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे. मोकळी कर गं मला, मोकळी कर गं मला. माझी आई ओरडा बाई तुला, शंकर बाबा मला माझी आई ओरडा बाई तुला. शंकर बाबा मला माझी आई ओरडा बाई तुला. आता थोडक्यात मला जेवढं समजते तेवढं मी तुम्हाला अर्थ सांगते. सत्वर पाव ग भवानी आई. आपल्याला कोण असतं बरं? सासरी नांदायला गेल्यावर आपण देवाकडे फक्त काय योजना करत असतो? संसारातल्या सगळ्या तुम्ही बायका आहे, त्यांनी जाचातून एवढे ह्याच्यातून हे आलेले असते. आणि देवीला रोडगा म्हणजे काय की पाच धान्याचे एक मोठे जाड दाखल केलेले असते. मग तसं संसारातली उदाहरणं दिली एकनाथ महाराजांनी की त्यांना आपल्याला